शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, गावाकडील गुढीपाडवा म्हणजे एक धावपळीचा दिवस। सकाळपासून धावपळ असते, सारवण करायचं। पण आता जास्त करून काही लोकांचे सारवण होत नाही, कारण गाई आणि बैल नाही आहेत आता वाडीमध्ये जास्त, पण गावामध्ये। तर आता आम्हाला फुलं पाहिजेत कुड्याच्या झाडाच्या याची, तर ती आम्ही फुलांना चाललो आहे, कारण ती लागतात, दरवर्षी लागतात ती फुलं, कुड्याच्या झाडाची फुलं लागतात। तर तुम्हाला दाखवतो सुरुवातीपासून कशी तयारी केली जाते वाडीमध्ये। मंडळी हे बघा, हे असं असतं कुड्याचं हे फूल, हे बघा। हे असे ना, हे असे लावायचे असतात ते गुढीला उभे असे आडवे करून। हा मुंबई गोवा हायवे, मी आता आलो आहे मुंबई गोवा हायवे, आमच्या इथून बाजूला जवळच आहे। तर हे बघा, हा समोर ब्रिज आहे, इकडे आहे परतुरी गाव। बापरे, खतरनाक करवंद कशी लागली बघा, जबरदस्त। जास्त ना मित्रांनो फुलं नाही आहेत, कमी कमी फुलं आहेत। बघूया कुठे भेटतायत ती। 5 जरी असे ढाकले भेटले ना, 5 तरी भरपूर झाले। तो तिकडे काय शेवटला योग, हां बरोबर, खाली खालीच तोड, हां तोड खाली, हां बरोबर, शाबास। तिथे पुढे पण एक आहे मित्रांनो। हे बघा, एवढीच भेटले, जास्त नाही भेटलेत फुलं, त्याला फुलं पण नाही आहेत, फक्त कल्ले तेवढेच आहेत मित्रांनो। हे बघा, आम्हाला प्रत्येकाला हे एवढी भेटली कुड्याची ही फुलं। आता ना आम्हाला पाहिजेत, हे बघा, आता आम्हाला पाहिजेत ही वडाची पानं पाहिजेत, नैवेद्यासाठी लागतात। तर ती काढतोय, हा बघा, हा गोट्या चालला आमचा सुयोग। 5-5 पानं काढ सुयोग, बरोबर काढा। मित्रांनो हे बघा, एवढी काढलेली। किती तुझ्या किती भेटली गणपता? वाव, जोरदार तयारी, गावची तयारी म्हणजे ना एकदम धडपड तयारी असते प्रत्येकाची। गावची मजाच वेगळी, प्रत्येक कुठलाही सण असू द्या, गावची मजा वेगळी, एकदम वेगळी। हे बघा, हे आता ही पानं भेटले, आता मी घरी चाललोय। सुयोग, हे बघ तुझी इथं आहे काय करणार मंडळी। हे बघा, तयारी चालू झाले। हे बघा, ही आता माळ होतोय, आता ही गुढीला शेवटला उभी करायला। आणि बघा, ही आता आम्ही आणलेली ही फुलं, झेंडूची फुलं, झेंडूची फुलं, ही बघा, ही झेंडूची फुलं, गोंड्याची फुलं बोलतात, झेंडूची फुलं बोलतात। वडाची पानं आहेत, बघा, वडाची पानं नैवेद्यासाठी। हे आंब्याची पानं आणि बन, हा बघा, हा बन असतो ना, हे भेंडीच्या झाडाचा आहे ना, हे बन काढला जातो। हे बघा, हे ह्याच्यात पानं अशी ओळली जाते, तुम्हाला दाखवणार पुढे अजून कशी होतात ते पण दाखवतो तुम्हाला। आणि नंतर मध्ये आम्हाला गुढीला बांधायची, हळद, पिंजर, बनगोळे, हां सगळं लावणार, सगळे दाखवणार तुम्हाला मी। हे बघा, आता हे असं सारवण केलंय। हे बघा, सारवण तुम्हाला असं कुठं भेटणार नाही, गावच्या ठिकाणी तुम्हाला हे असं भेटणार, सारवण वगैरे केलेलं। सारवण तर लागतंच, पण काही काळानंतर रांगोळी पण येणार याच्यावरती। मित्रांनो हे बघा, हे आंब्याची पानं आहेत, आणि आंब्याच्या पानांना सुद्धा हळद आणि कुंकू हे लावलं जातं। हे बघा, आता हे तेलामध्ये ना थोडं भिजवलेलं आहे। हा बन आहे।
आता हे ना हा बन आहे ना, या बनमध्ये आता ते 5-5 माळी आता होणार. बघा, 5-5 पानांची अशी माळ तयार करणार ही. आरू दीदी पण तयार करून देते. हे बघा, ही तयार झाली. मित्रांनो, आता रांगोळी काढता येता दाखवतो तुम्हाला. आणि जो कळश ना, कळशाला कुंकू आणि हळद असतं, ते आता लावणार, सजवणार. आता दाखवतो तुम्हाला कसं करतात ते. बघा, ही रांगोळी चालू आहे. हा पाटावरती हे उभा करणार गुढी. पूर्वी भारी आहे. हां, आता काय करतोय? आता इकडे हे केलेस. हे बघा, इकडे काय आहे, ह्याच्यामध्ये काय आहे? हे चंदन आहे, हे कुंकू आणि ही हळद आहे ना. हां. बघा, पूर्वी कोण? आरू, खोकते का तू? सर्दी झाली की? सर्दी झाली. आता हे कुंकू ना, हे हां, आता हे कुंकू. बघ, ती दुसरी लागली खोकायला. एकीचं झालं, दुसरीचं लागलं खोकायला. हसते पण पूर्वी. हां, हळद नंतर ती लावायची, मध्ये लावायची. असं पाट्यासारखं काकांकडून मोबाईल तो. झाली. हां, स्वस्तिक. आता सजला. आता गुढीला आता गुढीला पण सजून घेतो ना. गुढीला सजून घेऊया. आता हे गुढीला नाही, तिन्ही बोट एकत्र काढणार. नाही, स्वस्तिक काढतो. केक काढतो, नंतर मग असे तिघांची. आता हे तयार करून झाले आणि आता ही अशी बांधणार. ह्याला हे बघा बांधलेले. अशा कमीत कमी आहे ना 5 तरी माळे अशा पाहिजेत. अशा 5 तरी भरपूर झाल्या, पुष्कळ झाल्या. मित्रांनो, हे बघा सगळी संपूर्ण तयार झाले. हे बघा, हे एवढा हे हार विणलाय. आता ना कलश बघा, कलश आता बांधतायत. बघा, हे असा आता कलश हे बांधलेला आहे. हो 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 हो, गावचा माहोल म्हणजे एक नंबर, खतरनाक. पूर्वी तू हे आरू तू राहून काढलीस. बापरे, मस्त रे, मस्त काढली रांगोळी आरू. हा, मस्त काढणार. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सारवलेल्या अंगणावरती आहे ना रांगोळी जी उठून दिसते ना, ते एकदम भारीच वाटतं बघायला. लय भारी. सारवण पाहिजेच, पण आता कुठे लादी वगैरे बसवतात, त्याच्यामुळं गाई नाही, शेण नाही, त्याच्यामुळं भेटत नाही कुठे. लय भारी आहे. अगं ये, हा तुला सांगितलं. मित्रांनो, हे बघा आता गुढी आता उभी झालेली आहे. किती उंच गेले रे.
पहिले आहे ना खूप उंच जायच्या बघा, फक्त आहे ना थोडीशी उंच गेल्यावरती भरपूर झाली. हां तुम्ही पकडा बरोबर. आता मित्रांनो हे गुढी उभी झाली. आता ह्याला पूजा होणार, देवाची पूजा, त्यानंतर नैवेद्य वगैरे होणार. बांधावं लागते वरती ना. हां ते पण बंदीच बांधावं लागणार आहे. काय होईल मग काय होतेस? काय होईल? सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आधी शुभेच्छा माझ्याकडून. आज सगळ्यांना हां मित्रांनो हे बघा, हे आमच्या घरची गुढी. आणि जे तुम्हाला दाखवला भाग मी ना गुढी उभी करण्याचा, तो आमचं वरचं मोठं घर आहे, त्या घरात दाखवलं तुम्हाला. सुदर्शन निमिलेंचं घर, ते आमचं सगळ्यात जुनं घर मोठं. तर आता आम्ही हे खाली वेगळा बांधला आम्ही घर. हे बघा, हे आमच्या घरची गुढी उभी. हां घरची गुढी उभी केलेली आहे. मंडळी तर आता संध्याकाळ झाले, आम्ही आता गुढी उतरवलेली आता पूजा करून. तर आजचा हा व्हिडिओ मी इथं थांबवतो आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांना. तोपर्यंत बाय बाय.